बाई तुझा आशीर्वाद. आजचा 20 जूनच्या भागामध्ये आपण पाहूयात. राजा अवनीला समजावायला येतो, पण अवनी रागाच्या भरात हट्ट धरून बसते की तिला आता दांगटांच्या घरात राहायचं नाही आहे. तिला हॉस्टेलला जायचं आहे आणि या कारणावरून राजासोबत ती वादही घालते. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिलाच पश्चाताप होतो. म्हणजे राजाचं मन दुखवलं म्हणू ना. पण हॉस्टेलला जायचा हट्ट मात्र तिने सोडलेला नसतो. आता होतं असं की तिचा हट्ट पूर्ण करण्यासाठी राजा तिला हॉस्टेलला घेऊन जातो. पण एक कारण असं घडतं की तिला हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळतच नाही, म्हणजे मिळूच शकत नाही. आता यावेळी राजा तिची मदत करू शकत असतो पण मुद्दाम त्याने तिची मदत केली नाही आहे, कारण दांगटांच्या घरी अवनीला त्याला परत घेऊन जायचं आहे. आता तेच कारण ठरतं अवनीचं दांगटांच्या घरी परत येण्याचं. त्यात अवनी आता दांगटांच्या घरात सून म्हणून कायमची राहणार म्हटल्यानंतर दांगट कुटुंब आनंदीच राहणार. यशोदा तर इतका खुश आहे. पण असं नक्की कोणतं कारण आहे की ज्यामुळे अवनीला प्रवेश मिळतच नाही आणि मदत करूच शकत असूनसुद्धा राजा मुद्दाम मदत करत नाही आहे? बघूयात. ते कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा प्रेक्षकांनो. आणि प्रेक्षकांनो, मनापासून विनंती आहे की भाग कसा वाटतो ते प्लीज कमेंट करून कळवत चला. तुमचं मत खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सोबतच आपल्या चॅनलला सपोर्टसुद्धा करा. रिसेप्शनमध्ये जे काही झालं ते अवनीला आठवत असतं की तिने दांगटांची सून म्हणून उखाणासुद्धा घेतला. एवढंच काय तर राजाने तिला लाडवाचा गोड घासही भरवला. त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्रही घातलं होतं. त्या मंगळसूत्राकडे पाहून ती रडायला लागते. खूपच कोलमडून खचून गेलेली असते. म्हणजे रिसेप्शनमध्ये जाणं तिचं जरी ठरलं असलं तरी जे काही घडलं तिथे ते खूपच अनपेक्षित होतं तिच्यासाठी. अण्णा असं राजाला सगळ्यांसमोर तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला लावतील असं नव्हतं ना वाटलं तिला. तिकडे नमी आपल्याच घरात चोरासारखी शिरते, पण हळूवार दरवाजा ती लावता चोराचा आदळतोच शेवटी. मागे इकडे तिकडे वळून पाहते, आत्या कुठे हजर नसतेच. आता मम्मी झोपली की काय असा विचार करून ती देवीचे उलट आशीर्वाद घेते. पण नेमकी वळते आणि आत्यासमोरच उभी असते. नमी तिलाच वर तोंड करून विचारते की मम्मी झोपली नाही तू अजून? आत्या म्हणते की तुझीच वाट बघू राहिले. नमी विचारते की माझी? पण कशासाठी? आत्या तिला जाब विचारते की काय गं नमे, मी तुला सांगितलं होतं ना त्या धोंड्याच्या तिकडे कार्यक्रमाला अजिबात यायचं नाही म्हणून. कायला आली तू तिकडं? नमीही तिला ठणकावून सांगते की मम्मी मी पण तुला आधीच सांगितलं होतं की आपल्या घरचं कार्य आहे आणि मी तिथे येणारच. आत्या काठी घेऊन तिच्या मागे लागते की घरचं कार्य आहे? घरचं कार्य आहे का? नमी समजावण्याचा प्रयत्न करते की अगं मम्मी ऐक की, अगं उलट तुझा श्राप मिटला, मुक्त झालीस की तू. उलट तू तर आनंद साजरा करायला पाहिजे, आनंदाचा दिवस आहे आज. आत्या तिच्यावरती रागवते आणि पुन्हा मागे लागते की आनंदाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे काय? नमी तिला थांबवते की मम्मी ऐक की. आत्या तिला पुन्हा एकदा धमकी देते की तू नमे अजिबात त्या धोंड्याच्या घराला जायचं नाही आणि त्यांच्या कुणाशी काही बी संबंध ठेवायचा नाही. उलट नमीच तिला सुचवते की मम्मी आता विचार कर की, नाही म्हणजे तुझा श्राप पुसला आहे, धोंडीबामाच्या घरात सून आली आहे, मग उलट याच्यासोबत लग्न करून मी त्याच घरात जाणार. किती छान ना. आत्या तिच्या मागे काय लागते. नमी पटकन रूममध्ये शिरते आणि दरवाजा लावून घेते. आत्या ओरडत असतेच की नमे या जन्मात तरी मी होऊच देत नसते, ह्याच जन्मात काय पुढचे 7 जन्म तर अजिबात नाही. नमी तिला ठणकावून सांगते की मम्मी बाकीच्या जन्माचं माहीत नाही, पण या जन्मात मी यशाचीच बायको आहे हे फिक्स आहे. आत्या स्वतःचीच बडबडायला लागते की हे मी होऊच देत नसते. त्या सजावटीच्या ठिकाणीच राजा अस्वस्थ बसलेला असतो. अण्णा येतात आणि त्याच्या पाठीत मारायलाच लागतात. राजा ओरडतो की अण्णा लागते की हो मला. अण्णा सांगतात की राजा मी लई खुश आहे, एकदम हिरो आहेस बघ तू. अरे शाब्बासकी म्हणून पाठ थोपटतोय तुझे. राजा विचारतो की हे असं? राजा तुझ्यामुळं कावळीनीचा श्राप पुसला. अण्णा त्याला इतकं आवळून धरतात की राजा कसाबसा तर त्यांच्या मिठीतून सुटतो. हो अण्णा, हे कुठली पद्धत आहे थँक्यू म्हणायची? अण्णांना तर इतका आनंद झालेला असतो. राजाला ते हसू हसू सांगतात की राजा तू बघितलं ना त्या सुलीचं तोंड कसं झालं होतं, आणि तू तर त्या बुडाला पाय लावून पळाला रे तो. राजाला पण हसू येतं. अण्णा आता ताकीद देतात की माझ्या सुनेची काळजी घ्यायची तुझा तो मेलिगो आहे ना, मेलिगो बाजूला ठेवायचा.
दांगटनची सून लाईक इक्वल टू. राजा विचारतो की काय म्हणताय तुम्ही यांना. राजा, तू माझ्या सुनेचा रिस्पेक्ट ठेवायचा तर मी तुझा रिस्पेक्ट ठेवणार. तुला सांगू का राजा, नाही म्हणजे आज लई दिवसांनी एकदम आनंदात घेतली आम्ही. बरं राजा, मला सांग माझ्या रिसेप्शनची आयडिया कशी होती. राजा कौतुक करतो की भारी होती की अण्णा, एकदम भारी. अण्णा त्याला विचारतात की आपली सूनबाई पुन्हा निघून तर नाही ना जाणार. नाही म्हणजे जायला नाही पाहिजे, पण राजा तेव्हा त्यांचं सांत्वन करतो की अण्णा नाहीच जाणार त्या. कारण जेव्हा जेव्हा मला असं वाटलं की आता ते निघून जातील तेव्हा तेव्हा देवीआईने त्यांना परत आपल्या घरातच आणलं आहे, जाणारच नाहीत ते. अण्णा इतके खुश होतात. परत ते त्याच्या अंगावरती वचकतात की राजा, सुनबाईचा रिस्पेक्ट विसरायचं नाही हां. आता त्याच्या तोंडातून इतका दारूचा वास येत असतो की राजाचं डोकंच दुखायला लागतं. अण्णा जातात, पण त्यांचं बोलणं यशोदाने ऐकलेलं असतं. अण्णा गेल्यानंतर राजा देवीआईशी बोलायला लागतो की देवीआई, त्यांना ना कायम इथेच राहू देता का. माझी दुसरी काही पण इच्छा नाही आहे. म्हणजे त्यांच्यासाठी इथं राहणं जर चांगलं असेल तर ते तू तेच घडव, इतकंच म्हणणं आहे माझं. यशोदा येऊन विचारतो की राजा कुणाशी बोलतोय. तेव्हा राजा फोनवरती बोलण्याचं नाटक करतो आणि तेथून निघून जातो. कारण तो आता यशोदाच्या नजरेला नजर देऊच शकत नाही आहे. खोटं बोलला आहे ना तो त्यांच्याशी. यशोदा विचार करतो की काय चाललं आहे नक्की याचं. एकीकडे तर हा म्हणाला की दुसरा पर्याय नव्हता म्हणून लग्न करावं लागलं, आणि दुसरीकडे खुश पण वाटतोय. राजा अवनीकडे येतो. 2-3 वेळा दरवाजा ठोठावतो. अवनी दरवाजा उघडते. समोर राजाला पाहून इतकी चिडते, बाजूला जाऊन थांबते. राजा आत येतो, दरवाजा लावतो. अवनी त्याला ताकीद देते की जे काही बोलायचं असेल तिथूनच बोल रे. तेव्हा राजा थोडासा कचरतच अवनीला म्हणतो की नाही, ते थँक्यू बोलायला आलो होतो, म्हणजे तुम्ही आज माझ्यासाठी जे काही केलं ते. पण काय राव, अवनी त्याच्या आनंदावरती विरजणच टाकते की, त्याच्यावरती वचकते की तुझ्यासाठी केलं नाही आहे, तुझ्या घरच्यांसाठी केलं आहे. राजा म्हणतो की नाही, पण ते एकूण एकच झालं ना, म्हणजे तुम्हाला हे सगळं करायची काही गरज पण नव्हती अहो. तरी पण माझ्या फॅमिलीची इज्जत राखण्यासाठी तुम्ही जे काही केलं, बाहेर आलात, गावची समोर आमची इज्जत राखली आहो तुम्ही. खरंच मनापासून थँक्यू. आणि आईशपथ मी सांगतो की जे काही हे केलं ना, मला माहीत नव्हतं अहो यातलं काहीच. आणि अण्णा अचानक मंगळसूत्र घेऊन येतील हे तर मला खरंच माहीत नव्हतं. आमच्या अण्णा पण ना कधी काय करतील सांगताच येत नाही. अवनी रागावते त्याच्यावरती की तुला काहीच माहीत नसतं अरे, जराही लाज वाटत नाही का रे हा प्रश्न विचारताना. राजा मनातलं जे काही असेल ते अवनीला सांगतो की नाही वाटू राहिली अहो मला लाज. कारण जे काही करतोय ना मॅडम, मागच्या काही दिवसात स्ट्रेस वाढला आहे माझा खूप. अवनी वैतागून विचारते की तू हे सगळं मला का सांगतोय. त्यावर राजा म्हणतो की अहो तुम्हाला नाही सांगणार तर कोणाला सांगणार मॅडम. मी मागचे गेले कित्येक दिवस मी तुमच्याचसोबत तर माझ्या सगळ्या गोष्टी शेअर करतोय की नाही. हे सगळं नाही ना बोलू शकत मी घरातल्यांशी. आणि काय आहे ना मॅडम, थोडं आपल्या मर्जीने, थोडं फॅमिलीच्या मर्जीने वागत राहावं लागतो. त्यांच्यासोबत राहतोय म्हटल्यानंतर त्यांच्या मर्जीप्रमाणे पण करावं लागणारच आहे ना, शेवटी एक फॅमिली होत. आणि तुमच्या घरी मी तुम्हाला समजून घेतलं नाही का. अहो तुमच्यासाठी त्या खोटक्या विमानाला किडनॅप करण्याची रिस्क घेतली मी. अवनी विचारते की अच्छा पश्चाताप होतोय का तुला आता. राजा म्हणतो की नाही अहो पश्चाताप नाही आहे, पण मी तुम्हाला म्हटलं ना की तुमच्या कुठल्याच स्वप्नावरती मी पाणी फिरू देणार नाही आहे. अवनी त्याच्याशी वाद उकरून काढते की मग आता काय वेगळं करतोयस तू, सांग ना. राजा रडकुंडीला येऊन अवनीला समजावतो, तिला शब्द देतो की मॅडम मी म्हणलं ना की तुमच्या कुठल्याच स्वप्नांवरती मी पाणी फिरू देणार नाही, कन्फर्म आहे माझं. अवनी हट्ट धरते की ठीक आहे, नाही ना पाणी फिरू देणार, मग उद्याच्या उद्या आपण हॉस्टेल शोधायला जाणार आहोत. हे बघ तुझ्यासाठी, तुझ्या घरच्यांसाठी मी खोट्या लग्नाचा भार नाही वाहू शकत. राजा समजावतो की मॅडम जरा हळूहळू. अवनी त्याला सांगते की मग तुला उद्याच्या उद्या माझ्यासोबत यावं लागेल, आणि तुला जमत नसेल ना तर तसंच सांग मला. काय आहे, मी आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जाऊ शकते, माझं काय ते माझं मी बघू शकते. राजा वैतागतो, तिला सांगतो की ठीक आहे जाऊयात आपण उद्या. काही जरी झालं तर या निघून जायची भाषा का करतात तेच कळत नाही. राजा मनातच बोलतो आणि राजा रूमच्या बाहेर पडतो. समोर आता त्याला यशोदाचा सामना करावा लागतो. यशोदा त्याला सांगतो की चल मला बोलायचं आहे तुझ्याशी. तो त्याला किचनमध्ये घेऊन जातो. राजा विचार करतो की देवी आई, आता यशोदा काय टेन्शन देणार आहे अजून.
सांभाळून घे बाई. राजा जातो आणि पाणी पिण्याचं नाटक करतो. यशोदाला बोलण्याचा चान्सच देत नसतो. मुद्दामच म्हणतो की मी काय म्हणतो यशोदा, नाही म्हणजे एवढं सगळं करून तू पण दमला असशील ना. मी पण थकलोय, जाऊन झोपूयात. यशोदा त्याला अडवतो की थांब. यशोदा त्याला विचारतो की जे काही खरं आहे ते आत्ताच्या आत्ता मला सांगायचं. राजा संभ्रमात पडतो की आत्ता. राजा, तू मला म्हणाला होतास की तुझं त्यांच्यावरती प्रेम आहे म्हणून तू लग्न केलं आहे. अरे पण त्यांनी मला काहीतरी वेगळंच सांगितलं आहे राजा. राजा विचारतो की दादा मी काय खोटं बोललो, खरंच आहे ना ते. यशोदा चिडतो आणि विचारतो की तुला कळतंय का. अरे त्यांच्या मर्जीविरुद्ध आपण त्यांना सून म्हणून गावासमोर उभं केलं आहे. किती चुकीचं वागलो आहे आपण त्यांच्यासोबत. राजा यशोदाला स्पष्टीकरण देतो की यशोदा मी खोटं बोललेलं नाही आहे. माझं त्यांच्यावरती प्रेम आहे, मला त्या मनापासून आवडतात आणि म्हणून मी लग्न केलं आहे, हे मी खरंच बोललो आहे. मी असं नव्हतं म्हणालो की त्यांचंही माझ्यावरती प्रेम आहे. वन साईड माझं सगळं चांगलं होतं अरे. आणि तू बघतोय ना त्यांना की कोणीही त्यांच्या प्रेमात पडावं अशाच आहेत त्या. पण देवी आईच्या मनात काय मला कळतच नाही आहे. एकावर एक लाईफमध्ये ट्विस्ट आहे यार. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला लग्न करावं लागेल, दुसरा कुठलाच पर्याय तुमच्याकडे नाही आहे. नाहीतर त्याच्या बाबांनी त्यांना घेऊन जात त्या खोटक्या विमानासोबत लग्न लावलं असतं. माणूसपणाच्या तर लायकीच आहे का दादा तो. अरे दादा माझ्याकडे खरंच कुठला ऑप्शन नव्हता. यशोदा विचार करतो की तरी पण खोटं लग्न. राजा त्याच्या परीने समजावतो की मला फक्त थोडा वेळ दे, थोडा वेळ दे, मी सगळं काही ठीक करेन. दादा तुझ्या देवी आईवरती विश्वास आहे ना. अरे तिने गाठ बांधले म्हटल्यानंतर ती घट्टच असणार, ती नाही सुटणार. यशोदा विचारतो की तरी पण जर समजा उद्या त्या खरंच निघून गेल्या तर आपण काय उत्तर द्यायचं. आणि आत्या ती तर अख्खं गावभर करेल की तिचा श्राप खरा ठरला म्हणून. राजा रिक्वेस्ट करतो की यशोदा होप फॉर द बेस्ट. मी होप सोडलेले नाही आहे, मग तू पण सोडू नकोस ना. बरं चल, खूप उशीर झाला आहे, मी पण दमलो, झोपूयात. राजा निघून जातो. आता काही वेळानंतर जेव्हा राजाला तो ओरडायला लागतो की भाऊ काय आहे इकडे. अरे लग्न झालं ना तुझं, तू इथे कशाला झोपतोयस, तुझ्या रूममध्ये जाऊन झोप ना. राजा त्याला विचारतो की झालं तुझं, आणि तो झोपतो. धन्या म्हणतो की पाण्यादा अरे बघ ना याचं काय चाललं आहे. ए राजादा, तू का वहिनीनं बोर करायचं ठरवलं आहे का. अरे तू आमच्यात कशाला झोपतो इथे. पाण्याही त्याला ओरडतो की राजा काय चाललं आहे तुझं, तुझ्यासाठी स्पेशल रूम बनवून ठेवले ना आम्ही, मग इथं आमच्यात कशाला झोपतो आणि माझी जागा आहे ती उठ, मला माझ्या जागेवर झोपू देत. त्यावर राजा आता डायलॉग मारतो की अरे लग्न झालं म्हणून भावांना न विसरणारा मुलगा आहे मी. मुद्दाम धन्या म्हणतो की पण आम्ही विसरणारे आहोतच ना. ते त्याला इतकं पकवतात. दोघेही विचारतात की राजा काय प्रॉब्लेम आहे का तुला, नाही म्हणजे काही टेन्शन आहे का तुला. धन्या सांगतो की मगाशी रिसेप्शनच्या वेळेला बी तसाच होता. अरे स्माईल वगैरे काहीच करत नव्हता, आपणच त्याला जबरदस्ती स्माईल करायला सांगायचो. पाण्या विचारतो की भावा सांग ना काय टेन्शन आहे, काय प्रॉब्लेम आहे का, मगाशी बी तुझ्या चेहऱ्यावरती 12 वाजू राहिले होते. राजा त्यांना आता कोड बोलून गंडवतो की नाही कुठे काहीच प्रॉब्लेम नाही. काय आहे, यशोदा मोठा भाऊ आहे ना आपला, त्याच्या आधी माझं लग्न झालं ते बरोबर नाही ना वाटत. पाण्या विचारतो की हे तू बोलतोय, आपल्या दांगट फॅमिलीमध्ये जर सगळ्यात जास्त निर्लज्ज कोण असेल ना तर राजा तू आहे. त्यावर राजा ते ॲक्सेप्ट करतो की हो बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. आता यशोदा येतो तेव्हा पाण्यान धन्या त्याच्याकडे तक्रार करतात की बघ ना हा काल पण इथेच झोपला होता आणि आज पण इथेच झोपतोय. आणि मी त्याला मग अशी विचारलं ते रिसेप्शनमध्ये एवढा अस्वस्थ का होता तर सांगतच नाही आहे. यशोदा रागाच्या भरात त्यांच्यावरती ओरडतो की गुपचूप झोपा म्हटलं ना, आणि त्याला जिथे झोपायचं आहे तिथे झोपू द्या, झोपा गुपचूप. तेव्हा सगळेच अगदी कुडूप होतात हा. यशोदा बसलेला असतो. राजा हळूच डोकावतो. यशोदाचं त्याच्याकडे लक्ष म्हटल्यानं पटकन पांघरून घेऊन झोपी जातो. आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी धन्या पाण्या आणि राजा तिघे असे अस्ताव्यस्तच झोपलेले असतात. अवनी रूममधून बाहेर येते, राजाला हाका मारत असते. यशोदाला आवाज जातो, तो विचारतो की काय झालं, काय हवं आहे का तुम्हाला. अवनी विचारते की हो आंघोळीला जायचं होतं. यशोदा सांगतो की हां जा ना, पाणी तापले, गरम आहे पाणी, काढतो तुमच्यासाठी. अवनी ऑकवर्ड होऊन तिथे पाहते तेव्हा यशोदा म्हणतो की पाण्या ऐ धन्या राजा आणि नीट झोपा ना जरा ऐ, आणि तो पटकन त्यांच्या अंगावरती पांघरून टाकतो. आता अवनीच्या समोरच ते एकमेकांना असे घट्ट पकडून झोपलेले असतात ना. अवनी किचनमध्ये जाते. यशोदा तिथे आता अवनीचे आभार मानायला लागतो हात जोडून की खरंच मनापासून थँक्यू, काल तुम्ही
सगळ्या गावासमोर आमची इज्जत राखली. टांगटांची सून म्हणून तुम्ही बाहेर आलात. तुमचे उपकार आम्ही कधी फेडूच शकत नाहीत. उलट आता अवनीला राजाला इतकं बोलल्याचा पश्चाताप होत असतो. यशोदासमोर ती सांगते की हो, उपकार कसले त्यात. उलट राजाने तर माझी किती मदत केली आहे. माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकला त्याने. चंद्रकांत देशमानेच्या मुलीला लग्नातून पळवणं इतकंही सोपं नव्हतं, पण त्याने ते केलं. स्वतःच्या जीवावर उदार होऊन केलं. आणि माझ्यामुळे उलट तुमच्या कुटुंबाला किती त्रास झाला. राजाचा जीव तर धोक्यात होताच. महेशदादाने येऊन इकडे राडे घातले आणि त्यात विमान. त्याने तर अण्णांच्या डोक्यावर बंदूकच धरली. नाही म्हणजे तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी जे केलं ना, त्याच्यापुढे हे सगळं काहीच नाही आहे. इतकं सगळं घडूनही तुम्ही मला तुमच्या घरात राहू देताय. मग त्यासाठी एवढं तर मी करूच शकते ना. अवनी उलट यशासमोर राजाचं कौतुक करते की माझ्यामुळे तो बिचारा या सगळ्यात अडकला हो. खरं तर त्याने जे काही केलं ते तुमच्यासाठीच केलं. त्याच्यावरती असं राग धरू नका. तेव्हा यशोदा अवनीचं कौतुक करतो की काल तुम्ही आमच्यासाठी जे केलं ते करणं तुमच्यासाठी सोपं नव्हतं हो, तरीसुद्धा तुम्ही ते सगळं केलं. अवनी उलट म्हणते की माझ्यासाठी ते सोपं नव्हतंच, पण राजासाठी पण हे सगळं सोपं नव्हतं. पण जे केलं त्याने ते तुमच्यासाठी केलं. यशोदा म्हणतो की पण अहो, त्याचं चुकलंच ना. अवनी राजाच्या वतीने माफी मागते की तुम्ही त्याच्यावरती असा राग धरू नका. खूप जीव आहे त्याचा तुमच्यावरती, तुम्हा सगळ्यांवरतीच. त्याच्या वतीने मी माफी मागते हवं तर. यशोदा इतका खुश होतो. तो म्हणतो की खरंच तुमच्यावरती ना देवी आईचा आशीर्वाद आहे. म्हणजे तुम्ही सगळी तुमची स्वप्न पूर्ण करा. काही अडलं ना तर आम्ही सगळेच जण तुमच्या मदतीला आहोत. तुम्ही ना अजिबात काळजी करू नका आणि तुम्ही ना इथे थांबा. अवनी अस्वस्थ होते. तो म्हणतो की सॉरी, जास्ती बोलून गेलो काय. तुम्ही चहा घेणार. तो विषय बदलतो हा. तेव्हा अवनीला म्हणतो की नाही म्हणजे आंघोळीच्या आधी घेणार की नंतर. अवनी म्हणते की मी आधी आंघोळ करून येते, नंतर घेईनच. यशोदा म्हणतो की ठीक आहे, मी तुमच्यासाठी गवती चहा बनवतो. अवनी म्हणते की अरे वा, मला खूप आवडतो. आणि अवनी आंघोळीला निघून जाते. अवनी आंघोळीला जाते त्यावेळेला तिथेच अण्णांना उलट्या करत असतात. अवनी इतकी घाबरते आणि धावत यशाकडेच जाते. यशोदा चला ना तुम्ही, तिथे कोणतरी आहे, विचित्र आवाज येत आहेत. यशोदा तिला बाहेर घेऊन येतो आणि अण्णांचा आवाज ऐकल्यानंतर तो हसत म्हणतो की अहो अण्णा आहेत आपले. काय रात्री औषध घेतात, मग पित्त झाले की सकाळी असंच पित्त बाहेर काढतात. अवनी तोंड कसं तरीच करते की शी असं. यशा आता त्याचं तिच्यासमोर राह तर इतकी लाज वाटायला लागते. तो म्हणतो की आमचे अण्णा असेच करतात. आता तो ओरडतो की अण्णा काय करू राहिले तुम्ही इथं, तुम्ही जा बरं तिकडे बाहेर, आंघोळीला जायचं आहे ना. अण्णा म्हणतात की जा की, तुला कोणी अडवलं आहे काय. यशोदा म्हणतो की मला नाही, तुमच्या सूनबाईला जायचं आहे. कसले आवाज काढू राहिले तुम्ही, घाबरले ना ते. आता अण्णा पटकन बाहेर पडतात, जाताना अवनीची माफी मागून जातात. आता इकडे राजाला इतकं विचित्र स्वप्न पडतं की अवनी कुणाला काहीच न सांगता बॅग घेऊन बाहेर पडते. अवनी जाण्यापूर्वी राजाला मोठ्याने हाका मारायला लागते की राजा ऐक ना राजा. राजा उठतो आणि विचारतो की काय. अवनी त्याला सांगते की जाते मी. राजा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो की अहो असं नका करू. अहो अहो मी 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 तुमच्यासोबत येतो ना, थोडं थांबा ना. अवनी विचारते की थांबायचं कशासाठी, झालं ना आता सगळं, रिसेप्शन झालं, लग्न झालं. नाही म्हणजे तुमच्यासाठी जे करायचं होतं ते सगळं केलं आहे ना यार मी. आता मी नाही राहू शकत, आता मला हॉस्टेलला जावं लागेल. आणि थांबा. त्यानंतर ती गळ्यातलं मंगळसूत्र काढून राजाच्या हातात टेकते. राजा खाडकन झोपेतून जागा होतो आणि त्याला ते स्वप्न खरंच वाटायला लागतं. दरवाजा ठोठवतो रूमच्या आत जातो. रूममध्ये अवनी नसतेच. घरभर शोधतो. आता अवनी तर बाथरूममध्ये कशाला शोधायला जाईल तो. अख्खं घरभर शोधतो, अंगणात शोधतो, अवनी कुठेच दिसत नाही. त्यानंतर तो इतका कांगावा करायला लागतो की उठा 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 पटकन उठा, अवनी मॅडम नाही आहेत घरात. पाण्या अंधाऱ्या म्हणतात की असेल रे कुठेतरी, असतील त्या, उगाचं डोकं नको खाऊ, झोपू देत आम्हाला. राजा सांगतो की शपथ घेऊन सांगतोय की त्या नाही आहेत, गेलेत कुठेतरी निघून. तेही खाडकन झोपेतून जागे होतात. राजाने अख्खं घर डोक्यावर घेतलेलं असतं. तोपर्यंत तिकडे नमी फोन करून विचारते की काय यशा, गरम गरम आयता चहा पिलाच असतील ना. यशा विचारतो की मला कोण आणून देणार आहे. नमी विचारते की म्हणजे नव्या सुनीने चहा बनवला नाही व लवकर उठून. यशोदा तिला म्हणतो की माझ्या घरात ना नमे मीच चहा बनवणारा, आणि आम्ही टांगटांनी सुना काही घरी राबायसाठी आणलेल्या नाही आहेत, त्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे जागावं इथं. नवी खुश होऊन म्हणते की
सगळ्या पोरींना ना असंच सासर मिळू देत. मला तर कधी एकदा लग्न करून त्या घरात येते असं झालं आहे. यशोदा म्हणतो की नमे, तुझ्या आईनं ऐकलं ना तर. नमी म्हणते की आई काय आई, आत्या म्हण, आत्या आहे ना तुझी, आणि तिने ऐकलं असतं ना तर एव्हाना माप ओलांडून आले असते मी त्या घरात. यशा तिला ओरडतो की नमी, तू डोकं खाऊ नको बरं, ठेव फोन. तिकडे राजानं तोपर्यंत घर इतकं डोक्यावर घेतलेलं असतं ना. आणि प्रेक्षकांनो, भाग इथे याचा संपतोय. पुढील भागात आपण पाहूयात की अवनी राजावरती चिडते की काय यार तुम्ही, कसेही झोपता, कसेही वागता. अरे बाथरूममध्ये साधा बल्ब नाही आहे यार, तुमच्या घरात कसं राहायचं आहे मी असं, ते काही मला माहीत नाही आहे, मला हॉस्टेलला जायचं आहे. राजा अवनीला घेऊन जातोय. त्यात धन्याला यशोदा कॉलेजपर्यंत सोडतो तेव्हा धन्या त्याला सुचवतो की आपण मस्त राजादाला ना कुठेतरी हनुमूनला पाठवायला पाहिजे, म्हणजे काश्मीर वगैरे अशा ठिकाणी. काय भारी ना. यशोदा चिडतो त्यावेळेला. आता हॉस्टेलमध्ये रूम शोधायला गेल्यानंतर अवनीची काही इन्फॉर्मेशन फिल करायची असते. त्यात अवनीचं आधार कार्ड नसतंच आणि त्यामुळे ती तिथे अडकून पडते. म्हणजे आधार कार्ड नाही तर अवनीला ॲडमिशन पण मिळणार नाही. मग तो हॉस्टेलमध्ये राहील कशी. राजा आनंदाच्या उकळा फुटतात. प्रेक्षकांनो, भाग कसा वाटतो कमेंट करा. आणि हो, मालिकेचे सर्व भाग सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करून ठेवा.